आळंदीला राहत असताना ज्या वेळेला आपले आईवडील सोडावे लागतात, असा एक दिवस जात नाही ज्या दिवशी आईची आठवण होत नाही, असा एक दिवस जात नाही ज्या दिवशी बापाची आठवण होत नाही. महाराज आळंदीला निघालो, माझ्या डोक्यावरती पेटी होती, पेटी घेऊन एस टी स्टँडवरती गेलो आणि एस टी स्टँडवरती गेल्यानंतर माझ्या आईनं माझ्या मुखावरून हात फिरवला, एस टीमध्ये जाऊन बसवलं. मी एस टीमध्ये बसलो, गाडी पुढे निघाली, काही अंतरापर्यंत गेली आणि मला फोन आला महाराज मागून. मला असं सांगण्यात आलं, महाराज तुमच्या आई रस्ता ओलांडत असताना एका गाडीनं उडवलं व तुमच्या आईला. फक्त फोनवरती कळालं. दादा मी माझ्या एस टीमधून उतरलो खाली, माझी बॅग माझ्या हातामध्ये होती, माझी आई जिथं गेली होती त्या जागेवरती गेलो. मी खोटं बोलणार नाही, माझी आई मरताना मी पाहिलं, मी माझ्या आईच्या जवळ गेलो, पण मरताना माझ्या बॅगेमध्ये थोडंसं पाणी होतं. माझ्या आईला पाणी पाजलं आणि पाणी पाजताना मी माझ्या मुखावरून माझ्या आईनं हात फिरवला. मला सांगताना कीर्तनामध्ये माझ्या अंगावर काटा उभा राहतो. माझ्या मुखावरून माझ्या आईनं हात फिरवताना मला एकच विचारलं, बाळ किशोर आजपासून रडायचं नाही राजा, आजपासून रडायचं नाही. तू जिथे जिथे कीर्तनाला जाशील तिथे तुला तुला आईची माया मिळेल, जिथं जिथं कीर्तनाला जाशील तिथे तिथं तुला बहीण मिळेल, आणि जिथं जिथं कीर्तनाला उभा राहशील ना दादा तिथे ज्ञानोबा माऊली तुझी आई म्हणून उभी राहील. माझ्या आईचं ते शेवटचं वाक्य आहे आणि माझ्या आईनं प्राण सोडून दिला.